तर मित्र ह्या पुढच्या भागामध्ये आपल्या भाग का म्हणतोय, मला तर भीती वाटते. भीतीच म्हणतो हा शब्द, की ह्याचे बरेच एपिसोड होतील की काय? म्हणजे मला हा किती दिवस विषय घ्यावा लागेल. पण मित्रहो, तो विषय सातत्याने का घेतोय? वकिली क्षेत्राचा गैरवापर करून जर काय विपरीत घडत असेल, तर ते खरंच सिंधुदुर्ग जिल्ह्याला लज्जास्पद असं ठरेल, असं मला वाटतंय. किशोर वर्ग ॲडव्होकेट म्हणून जे काय करतोय, जी कृत्य, ती कृत्य कशी आहेत, ती दरवेळी तुमच्यासमोर येत आहेत. ती मी मुद्दाम म्हणून आणतोय का? सिद्धेश, मी तुम्हाला मुद्दाम म्हणून आणतोय का? आता माझ्यावरही काही आरोप होतील, की मी कोणाची सुपारी घेतली आहे का? मी सुपारी घेतली आहे सत्याचा शोध घेण्याची, आणि त्या सुपाऱ्या मी दर 3 दिवसांनी मी फोडत राहणार. आणि त्याचाच एक भाग म्हणून पुढच्या भागाकडे वळतोय. आणि जो आपला टॉपिक चालू होता सिद्धेश, तो आपल्या त्या टॉपिककडे जाऊया. तो म्हणजे पोलीस सिद्धेशला सपोर्ट करतात. सिद्धेश, कुडा पोलीस, निवती पोलीस ह्यांचं एक ट्रायंगल आहे, त्रिकोण झाला आहे. आणि आता चौकोनात पुन्हा त्याने ह्याला नेऊन ठेवलं आहे, सिंधुदुर्ग जिल्ह्याचे SP. तर आपलं मत सांगा आणि काय आहे ते हे व्यवस्थित माहिती जोडा. मला ह्या विषयात वगैरे कुठच्याच विषयात पोलिसांनी जरासुद्धा कुठच्या गोष्टीचा सपोर्ट केलेला नाही आहे. 100% ओके. ही तुम्हाला सुद्धा गोष्ट माहीत आहे. मी जे मगाशी तुम्हाला सांगितलं याच्या आधीचा जो तुम्ही व्हिडिओ बनवला त्याच्यात, की मला त्यांनी 9 एप्रिलला ज्या दिवशी अटक करण्यासाठी चालू केली, 9 एप्रिल 2025, ह्या वेळेला त्यांनी मला फुल फिल्डिंग लावून रातोरात उचललं. कोणी? मखदूम साहेबांनी? मखदूम आणि गायकवाड. ओके. रातोरात. म्हणजे ते मॅनेज झाले नाही, त्यांचं असं म्हणणं आहे. नाही, मॅनेज 100%. कुठे मॅनेज झाले? त्यांच्या कशाला त्यांच्या बाबतीत उगाच काय बोलायचं? कुठे मॅनेज जर झाले असते तर मी रातोरात उचललो गेलो असतो काय? मी ह्या गोष्ट नसून त्यांना ही गोष्ट पटली, काही ओके आहे. नंतर त्यांना कळली का हा व्हिडिओ चुकीचा आहे, हा व्हिडिओ आधीचा आहे, हे आहे ते आहे, असं मला सुद्धा समजलं. पण ज्या वेळेला उचललं गेलं, ह्या आम्हाला सगळ्यांना 9 एप्रिलला दुपारी काही माझ्या माणसांना, रात्री मला कोल्हापूरवरनं, मी सुद्धा आज असा वरक धावतो जिकडे तिकडे अटकपूर्व घ्यायला, तसाच मी अटकपूर्व घेण्यासाठी ज्या वेळेला ह्यांना उचललं समजलं तेव्हा मी धावलेलो का अटकपूर्व सिद्धेश घेऊया, ज्यांनी माझं मत मी मांडू शकतो. बरोबर, ॲडव्हान्स. हां, पण माझा टोटल फिल्डअप मारून, टोटल टॉवर लोकेशन रिपोर्ट मारून मला कोल्हापूरवरनं उचललं गेलं. मग तुम्ही आता कसं सांगू शकतात मला पोलिसांनी सपोर्ट केलं म्हणून? ते मला उत्तर द्या. मग तो दरवेळी सिद्धेश गावडेचं हल्ली जे काय प्रकरण आलं त्याच्यातही सिद्धेश गावडेने बनाव रचला, त्याच्यात कुडा पोलीस आहेत, तुमचं त्याच्यात नाव घेतलं. आता सिद्धेश गावडे प्रकरणात जरा मला सांगा, पोलिसांचं नाव आलंय, त्याच्यात तुमचं सहभाग होता काय? नाही, सिद्धेश गावडेचं प्रकरण मला, आपण त्या गोष्टीतच नाव नाही. तो मला सोशल मीडियावर त्याने एवढं टाकलं, मी बरेचसे हे ठेवलेत त्याचे, काही जणांनी मला पाठवलेत, दर दिवशी स्टेटस काय, म्हणजे लोकांनी अपडेटमध्ये मला सगळं देतात. तर त्याच्यात त्यांनी काय म्हटलंय की सिद्धेश गावडेच्या ह्या प्रकरणात हा बनाव करण्यामागे म्हणजे सिद्धेश शिरसाट आहे, आणि त्याचं CDR बघा, पोलिसांचे बघा, त्याचे बघा. मग बघा, अरे मग बघा ना, बघा सिद्धेश गावडेशी माझा काय संबंध आहे तो काढा. मी पोलिसां आणि शासनाला काय खर्च होत असेल तर मला जितकं जमेल तितकं मी देतो खर्चाचे पैसे. काढा. सिद्धेश गावडेला मी का नाही बघून ओळखत ना आत्तापर्यंत, आत्ताच्या क्षणापर्यंत माझं एक त्याच्याशी माझा फोन कॉन्टॅक्ट आहे का? काढा. त्याचं असं म्हणणं होतं खाजगीमध्ये, मला असं समजलं काही जणांना, की सिद्धेश शिरसाट गोव्याला आहे. 100% मी ते बघतोय. सिद्धेश गावडे गोव्याला आहेत, असा मिळून त्यांनी बनाव रचला वगैरे, असं त्याचं म्हणणं आहे. नाही, 100% नाही. सध्या त्यांनी माझ्यामध्ये सिद्धेश शिरसाट, सिद्धेश गावडे, त्याच्यानंतर त्याचा एक तो मित्र कोणतरी आहे तिकडचा, त्यांनी पण एका माझ्या मित्राला सांगितलेलं की आम्ही त्याच्याकडे पहिले 25 लाख मागितलेले
सिद्धेशकडे, हां तो सिद्धेश खरात, हां समजलं की नाही. ओके त्याच्यानंतर हा आता माझ्या प्रकरणातला सिद्धिविनायक बिडवलकर, हां त्यांनी सिद्धेश सिद्धिविनायक सिद्धेश सिद्धिविनायक ह्यांनाच कदाचित 2025चे टार्गेट आहेत त्याचे. ओके 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 म्हणजे सिद्धेश शब्दाच्या प्रेमात पडलाय असं हा म्हणायला. अगदी खूप प्रेम आहे त्याचं माझ्यावर. नाही नाही सिद्धेश प्रेम- शब्दावर प्रेम आहे. हो आता मी पण ह्या गोष्टीत त्याचं लक्ष सुद्धा देणार नसतो, पण तो कंटिन्यू काय टाकलं काय सिद्धेश शिरसाटच्या ह्याला मी केलं, असं केलं, मी त्याचा शोध केला म्हणून असं घडलं, हे घडलं म्हणून तसं घडलं, ह्या सिद्धेश शिरसाटचं घडलं. अरे आता एकदा झालं, एकदा केलं, इथपर्यंत माणूस गप्प बसू शकतो, पण कंटिन्युअस जर एकाच्याच माणसाला एक माणूस पाठी लागायला लागला, लक्षात घ्या काय सांगतोय ते, तर तो सुद्धा समोरचा माणूस सुद्धा कंटाळणार, लागणारच ना तुझ्या पाठी. म्हणून आता मला पण पाठी लागायचं. सिद्धेश आता लोकही मला कंटाळले असतील असंही मला वाटतंय, कारण मी किशोर वरक त्याच्या मागे लागलोय असं मला तरी वाटतंय. नाही तुम्ही आता जी काय सच्चाई आहे ही दाखवण्यासाठी लागलात ना, म्हणजे आणि आपलं तुमचं बाकी इतर काय गोष्टच नाही. तुम्ही आता सिद्धेश गावडेने तुम्हाला काय सेटअप केला की तुम्ही त्याच्याकडे गेलात? ते नाही सिद्धेश गावडेकडे आपण कसं गेलो, सुरेश झोरेने सांगितलं खरं खोटं काय ते बघा, आणि गेलो तर ते भलतंच निघालं. त्या गावडे फॅमिलीने स्क्रीनशॉट नशीब काढलेले ते, तेव्हा तुमचं ते समजलं आणि तेव्हा कळलं की भाड्याचे पैसे केव्हा देणार ते सिद्धेश शिरसाटचे. मग मी तिथे विषय आला, अरे सिद्धेश शिरसाटचा हा तर वकील नाही आणि कसं काय. मग तिथून मला डोक्यात आलं बहुत कुछ गडबड आहे असं आहे. आता मी तुम्हाला सांगतो सेकंड, पण मला असं काय वाटतं माहितीये, सिद्धेश शिरसाट ठीक आहे बिडवलकर प्रकरणात अडकवलं, जोड्या त्यांनी लावलेल्या आहेत. आता लोकांना ना बिडवलकर म्हटल्यानंतर सिद्धेश शिरसाट आठवतो, त्याच्यानंतर सिद्धेश गावडे म्हटलं की किशोर वरक. ओके, आणि आता दुसरी पुन्हा गोष्ट काय झाली आहे, ॲडव्होकेट किशोर वरक पोलिसांका सोडणार नाही, तो फेमस झाला. बरोबर. काय याची सायकोलॉजी असेल, तुम्हाला काय वाटतं साधारण? नाही बरोबर आहे. जनरल माणूस म्हणून काय वाटतं, काय माणसाच्या त्या डोक्यात असेल, काय त्याला काय सत्ता बित्ता गाजवायची आहे का पोलीस? त्याला फक्त स्वतःच म्हणजे असा रुबाब बनवायचा एक वेगळा, फेक रुबाब. हा फेक रुबाब. आणि जी आता माणसं धरली आहेत ना त्यांनी, आणि म्हणजे माझ्या प्रकरणात सुद्धा बिडवलकर वगैरे हे अगदी उद्योजक लोक ना सिंधुदुर्गातले, त्यांच्याकडे 2-4-5 कोटी खिशातच पडलेले असतात. हा 1-2 लाख रुपये ते खिशात घेऊन फिरतात. त्याच्यामुळे ही मारहाण झाली, हे झाली. मला त्याच्याकडनं बिडवलकरकडनं काहीतरी फायदा होता, त्या भेटल्यानंतर मला 1-2 कोटी 5 कोटी 10-20-25 कोटी त्याच्याकडनं भेटणार होते, त्याच्यामुळे ते झालं, मी केलं असेल असं त्याचं मत असेल. त्यांनी माझं राजकीय कारणी हे राजकारणाबाबतीत सुद्धा जोडलं ना. राजकारणाचा विषय आल्यानंतर आता मी तुम्हाला एक सांगतो, मध्यंतरी मला काय ह्याच्यात पडायचं नाही होतं. मी आता त्या सिद्धेश गावडेच्या त्या प्रकरणात गेल्यामुळे हे सगळं उलगडलं, म्हणून मी आता एकेकाच्या मागेच लागलोय. खरं काय ते तुम्ही वेळ दिलात आणि हे सत्य बाहेर पडतं आहे. आणि असे बरेच प्रकरणं आहेत त्याच्यात आता मी पिच्छाच सोडणार नाही असं मी ठरवलं आहे, कारण कोणावरही उगाच खोटी केस होता नाही असं माझं तरी प्रांजळ मत आहे. आणि लोकांनाही तुम्हालाही मी सांगतो, मला हौस नाही आहे, मला सुद्धा मनस्तत्त्याने दिला व्हॉट्सअपवर फोन कॉल करून, पण मी हैराण नाही झालो आहे. मला माझ्या बाबतीतली एक घटना घडलेली सांगतो. माझ्या वडिलांवर 1992 साली एका सरकारी अधिकाऱ्याने खोटी केस टाकली, हप्ता दिला नाही होता म्हणून. मग त्या खोट्या केसमध्ये काय झालं, माझ्या आयुष्याची पुरी वाट लागली. आमच्या वडील, तुम्हाला तर माहिती असेल, आमचं कोल्ड्रिंकचं दुकान, ते वाटात झाली. तेव्हापासून मी ठरवलं, 4थीत असलेल्या पोरांनी ठरवलं तेव्हा, या सिस्टीमशी लढायचं. आणि त्याचाच एक भाग म्हणून आता मला हे कळलं त्या सिद्धेश गावडेच्या प्रकरणात, की सिद्धेश गावडे तर तुम्ही तरी चांगल्या घरात राहता, त्याचे अजून काही ठिकाणी अजून त्या चेहऱ्याला प्लास्टर पण नाही केले. आणि अशा त्या सिद्धेश गावडेच्या फॅमिलीला, पुऱ्या फॅमिलीला हा माणूस टार्गेट करतो आणि 32 की 33 लाखाची खोटी तक्रार दाखल करतो, म्हणजे त्याला गळफासच घ्यायला प्रवृत्त करतो ना. त्याच्यानंतर ठरवलं हे कुठेतरी माणुसकीला काळीमा फासणाऱ्या गोष्टी आहेत, आणि त्या दृष्टीने आपण ह्या चर्चा चालल्या आहेत. तर आपण अशीच चर्चा चालू ठेवूया. आणि पुढे असं जाऊन मी पुन्हा आता काय विचारतो, की पोलिसांना खूप बदनाम केलं त्यांनी, आणि आता तुमच्याही माध्यमातून कळतंय की पोलिसांचा त्याच्यात काय दोष नाही. त्या सिद्धेश गावडेच्या बाबतीत जेव्हा कळलं त्यावेळी पोलिसांचं केलं. आमदार
म्हणजे आता आपले आमदार आहेत. तो एक विषय आपण बाजूला जात होता, त्या मुद्द्याकडे येऊया. मध्यंतरी राणे फॅमिलीचं त्याच्यात नाव आलं की राणे फॅमिलीशी तुम्ही क्लोज आहात, त्यांनी तुम्हाला सपोर्ट केलं वगैरे. आका कोण? आका कोण? बातम्या पण आल्या आका कोण? आणि काय 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 मी गप्पपणे ते बघत होतो, कारण मला काय, मी त्याच्यात इंटरेस्टच घेतला नाही आता. कसा? काय नेमका विषय तो? अहो मला खरेच तुम्हाला राजकारणी कोणी सांगा, सपोर्ट करत मला होते का? सांगा एक, हां. निलेश राणे साहेब हं. हे माझ्या कॉन्टॅक्टात 21 जानेवारी 2024ला, ओके. लक्षात घ्या सांगतोय ते, 21 जानेवारी 2024ला ओरस इथे ओरिजिनलमध्ये मी जेव्हा माझी रामरथ रॅलीची काढायची होती, हां. अयोध्येला रामाचा हे होता, तेव्हा हां. आपण राम मंदिर बांधलेलं असल्यामुळे माझ्या वडिलांनी हां. गुलमोरच्या बाजूला, हां, त्या रॅलीला हां, मी मग मी होतो. हे केलं की आपण रामरथ रॅली काढूया. ती पत्रिका मी द्यायला त्यांना गेलो. त्या वेळेपासून 21 जानेवारीची रात्र 22 जानेवारीला ते आमच्या रॅलीला आले. हं. ह्या वेळेपासून 22 जानेवारी 2024 पासून माझे त्यांचे संबंध हं. बरे झाले आणि आम्ही त्यांच्याशी फोनवर किंवा भेटल्यानंतर टॉक, सगळी गोष्ट. त्याच्यानंतर खासदारकी लागली, आमदारकी लागली, आपण त्यांच्याबरोबर होतो आणि सगळे, म्हणजे आम्ही शिंदे गट असल्यामुळे आपण त्यांच्याबरोबर होतो. ही गोष्ट सगळी आमची जुळून आली. मग ह्याच्यात मला तुम्ही सांगा, 2023चा प्रकरण, हे माणूस माझ्या कॉन्टॅक्टात आले 2024. ह्यांच्यात निलेश राणे हा माझा आका, बरोबर, हे त्यावेळेला माझे आका कसे काय असू शकतील? कसे असू शकतील? माझं तुम्ही दाखवून द्या ना, त्यांच्या बाबतीत माझे फोन दाखवून द्या, माझं त्यांचं माझं संभाषण दाखवून द्या. माझे आहे बघा, मी त्यांच्या निलेश साहेबांबाबतीत बोलत नाही, मी आमदार वैभव नाईक ह्यांचंही तुम्हाला सांगतो. त्यांचंही नंतर राजकीय हेवेदावे झाले आणि वैभव नाईकांचं पण नाव आमदार वैभव नाईक सुद्धा माझ्या संबंधातले नाही. ओके. अजिबात संबंधातले नाहीत. बरोबर. काही त्यांचा काही संबंधच नाही. 2024 नंतर निलेश साहेबांशी माझं, म्हणजे निलेश साहेब म्हणणार, रवी फाटक यांच्याशी सगळं माझं बोलणं खेळणं सगळं होतं. भैया शेठ, उदय सामंत, हे सगळ्यांशी. पण वैभव नाईकांशी तर काहीच संबंध नाही. म्हणजे मी त्यांचंही सांगतोय, उगाच यांचं बोलूया त्यांचं नको असा काही विषय नाही, कारण हे काढलं गेलं. मग हा वैभव नाईकचा माणूस आहे काय? अरे माझा राजकारणाशी संबंधच नाही होता. बरोबर. 2023-22 काहीच संबंध नाही. वैभव नाईकांशी माझा काय संबंध? वैभव नाईकांबरोबर माझे काही जणांनी नंतर फोटो शोधले गेले. फोटो शोधायचे, सिद्धेशचे फोटो शोधूया, वैभव नाईक बरोबर आहेत काय ते दाखवायला. बरेच दिवस चालले. हां, अरे वैभव नाईक बरोबर माझे फोटो कसे भेटतील? तुम्हाला जर वैभव नाईकांबरोबरचे माझे फोटो भेटले ना, तर माझ्याकडनं तुम्हाला गिफ्ट आहे, माझ्याकडनं वैयक्तिक. चला, जे माझ्याकडे नॉर्मल काय आहे, तुम्ही मला मागणी करा, आपण तुमच्याशी बोलून घेऊया. त्या बाबा लोकांना, सिद्धेश चल तू ही थार वापरतोस, थार देऊन टाक, ही गाडी वापरतो ती गाडी देऊन टाक, मी देऊन टाकतो, नॉर्मल फुकटमध्ये देऊन टाकतो डायरेक्ट, जर वैभव नाईकांबरोबर माझा फोटो भेटेल तर. खरंच सिद्धेश, अरे काहीच संबंध नाही. माझा वैभव नाईक माझे आका होते, नाही माझे निलेश राणे आका होते. आणि ह्याच्यात हा कोण बिडवलकर कोण मोठा राजकारणी होता काय? ह्यांना वाचवण्यासाठी हे 2 आकांनी मला सपोर्ट केला? काही संबंध नाही. निलेश साहेबांचा काही संबंध नाही. आमदार वैभव नाईक म्हणजे कसे 2023 तेच होते. त्यामुळे मी सांगतोय, आमदार वैभव नाईक यांचाही काही संबंध नाही. उगाच नको त्या ह्या गोष्टीमुळे राजकारण ह्याच्यात घुसवू नका. ते फालतू प्रकरण होता. तो एक माणूस फालतू होता. बायकांचे व्हिडिओ बनवणे, समजलं की नाही, पैशावरून रात्रीचा कुठेतरी जाणे, मला बोलायचं नाही व्हिडिओमध्ये, दारू पिणे, जुगार खेळणे, मटका लावणे, सगळा विषय. या प्रकारचा तो माणूस, 70 रुपयासाठी चोरी करणारा माणूस, ह्या लोकांसाठी तुम्ही किती मोठ्या लोकांची नावं त्याच्यात इन्व्हॉल्व करतात? काय गरज आहे मला सांगा? नाही, खरंच हे किळसवाणं का वाटतं माहिती आहे? किशोर वरकने वैयक्तिक स्वार्थासाठी काय त्याचा प्रोपगंडा केला आणि काय काय केलंय, किती जणांना त्याचे त्रास, पोलिसांची बदनामी, राजकारण्यांना त्याच्यात ओढलं. आता मला सांगा, तुम्ही पोलिसांनी मला सपोर्ट केला काय? मी आतमध्ये असताना ओळख परेड घेतली गेली. ओळख परेडमध्ये त्याची मावशी आली, त्यांच्यावर कोण होती ती आलीत, आणि कोण होते ते आले, तहसीलदार सगळे होते, मोठ्या CCTV कॅमेऱ्यांमध्ये. ओके. BC म्हणतात,
BC म्हणतात त्याला. BC असणार. BC BC, हां. BC म्हणजे काय, जिथे जेवण बनवलं जाते जेलमधलं, हां 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 त्याला BC म्हणतात. हां तिथे मोठ्या 2 CCTV कॅमेरे आहेत, झूम मोठे. हां. इकडे आम्हाला 5-6 जणांना उभा करून आणि तिला बोलवून, पोलीस होते, तहसीलदार होते, समजलं की नाही, असे सगळे काहीतरी होते. आणि त्यांचे कोर्टाचे कर्मचारी कोण होते ह्याचे. आणि माझी ओळख परेड घेतली त्याच्या मावशीला आणून. तिने मला ओळखलंच नाही. आणि ते जे गुन्हेगार उभे केलेले ना, म्हणजे माझ्याबरोबर मी सुद्धा आता जे आरोपी उभे केलेले 5 काय 6 जण, हे कोण कणकवलीचे होते, कोण मुंबईचे होते, कोण वैभववाडीचे होते. ह्यांना सगळ्यांना उभा करून मला मध्ये उभा केलेला. ती हे सगळेच. आणि त्यांना सांगितलं का ह्याच्यातला सिद्धेश कोण, ह्याच्यातला आरोपी 1 नंबर कोण, शोधून दाखव जो तुझ्या घरी आलेला. ती सांगायला लागली हा पण आणि हा पण 6 जणांना आरोपी दाखवायला लागली. म्हणजे ते जे माझ्या केस व्हिडिओ कॅमेऱ्यात आहे. हो तो व्हिडिओ कॅमेरामध्ये, जेलच्या व्हिडिओ कॅमेऱ्यामध्ये आहे. तिने सगळ्यांना दाखवलेलं आहे का हे सगळे होते. आणि ते त्यांच्याशी माझा लेना देना नाही, माझे फोन कॉन्टॅक्ट नाही. ते दुसऱ्या आरोपातले अडकलेले लोक त्यांनी दाखवले हे आरोपी होते. आणि हे सगळेच आरोपी दाखवलेले आहेत. तुम्ही जेलची व्हिडिओ चेक करायचे फुटेज. आता तुम्ही मला कुठच्या बाजूनी अडकवणार आणि माझ्यासाठी काय करणार. मी सुद्धा सगळं माझ्याकडे करून ठेवलेलं आहे. मी हॉटेल गुलमोहर कितपर्यंत चालवला, केव्हा त्याच्यातनं केव्हा सोडलं, सगळं काढून ठेवलेलं आहे. कर ना, तुला वरक काय पाहिजे ते कर. मला तुला पैसा द्यायचाच नाही. आणि तू माझ्याकडनं काय घेतलायस तो रिटर्न घेणार. हे आमची चाल होती काम करण्याची. आम्हाला म्हणजे जो ज्या पेशात आहे ना, त्या पेशातले लोक वगैरे ह्याच्यातले, आणि सगळ्यांनी आम्हाला शिकवलं, तुला फसवतोय ना आणि खोटं करतोय ना तर तू कर. आणि आपण केलं. मागतोय तर ते पैसे त्याला. हो ओके, पुरावा पाहिजे पैसे घेतलेला. बरोबर. आणि तुम्ही त्याला ते 1 लाख दिला. काय भीक दिली आहे? भीक मित्रो, खरंच इतकं किळसवाणा प्रकार. आता याला आपण काय म्हणू शकतो हे तुम्ही ठरवा. मला काय व्हिडिओ बनवताना आनंद नाहीच, पण दुःखही होत नाही आहे. त्रास होतोय, मलाही मानसिक त्रास झाला. सिद्धेश सांगतो, माझे ते व्हिडिओ जे काय सिद्धेश गावडेच्या विषयात पडायला लागल्यापासून मला जो मेंटली हॅरेसमेंट समोरच्याने केली ती मला माहिती आहे. पण मी काय सूडबुद्धीने नाही करत. तरी पण मी खरंच काय झालं आहे का प्रत्येक ह्याच्यातली चाचपणी करतोय. ठीक आहे. तर मला वाटतं तुमच्याकडे जे असेल ते मटेरियल तयार ठेवा. न्यायालयीन लढाई ही तुमची चालूच राहील. पण रस्त्यावरचा न्याय मागण्यासाठी सोशल मीडियावर आपल्याला प्रत्येकाला हे सांगावं लागेल की अशा व्यक्तीपासून सावध राहा. पुन्हा कोणाचा बळी जाता नये याच्यासाठी हा आमचा प्रयत्न आहे. आणि ह्या प्रयत्नांमध्ये सातत्य तुम्हीही ठेवा, मीही ठेवतो. आणि वेळोवेळी आपण उघड करत राहूया. आणि अजूनही कोण भरडले गेले असतील, ब्लॅकमेलिंगमध्ये जर अडकले असतील, तर निश्चितपणे तुम्ही समोर या. आणि व्हॉट्सअप क्रमांक माझा घ्या, 9764236348. हा फक्त व्हॉट्सअप मेसेजसाठी आहे. कॉल मी रिसीव करत नाही, कारण मी कामात असतो. मेसेज करा आणि तुमच्या भावना व्यक्त करा. भावना कशा व्यक्त करा? तुम्ही पीडित असाल तर स्पष्ट सांगा. काही वेळेला काय होतं, सगळेच डेअरिंग करत नाहीत पोलिसांकडे जाण्याचं. पण तुम्ही आता डेअरिंग करा. कुठेतरी अति होतं आहे. आणि सिंधुदुर्गातल्या वकिली क्षेत्राला काळीमा लावणारा जर असा व्यक्ती असेल तर त्याचं काय झालं पाहिजे सिद्धेश? काय झालं पाहिजे? त्याला त्याचं शिक्षा भेटलीच पाहिजे ना. मी तर म्हणेन काय झालं पाहिजे? आपण ते काय बोलू शकत नाही, तुम्ही बोला. स्पष्ट बोलतो. हद्दपारीच झाली पाहिजे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातून हद्दपारी नव्हे, सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या वकिली क्षेत्रातून त्याची हद्दपारी झाली पाहिजे. पुन्हा होतं तसं पत्रकारिता करू देत ना. पत्रकारिता करून पत्रकारितेच्या माध्यमातून पाकिट घेतलं, आमचं काय म्हणणं? अरे वरक, तुला सुद्धा मुलं बाळ आहेत. हल्लीच एक मुलगा. तू तुझ्या मुलाबाळांचा विचार करतो, दुसऱ्यांची कोण नाही आहेत. आज मी आमच्या घरापासून लांब राहतो. मी राहतोय चांगला बिंगला, सगळी गोष्ट
बरोबर आहे. पण बाकीच्या पण बाबतीत हे झालं तर माझी मुलगी, माझा मुलगा, बाकीची माझी फॅमिली सगळी तिकडे राहतात. त्यांना इकडे येतात सॅटर्डे संडे. त्यांना ते सुद्धा माझ्या बाबतीत विचार करतात. आम्ही बाबापासून लांब राहतोय. ते जेव्हा माझ्याकडे येतात आणि इकडनं 2 दिवसांनी जातात ना, त्यावेळेला आम्हाला सुद्धा खूप वाईट वाटते रे. समजलं की नाही, की आता परत आपण 6-7 दिवस भेटणार नाही म्हणून. अरे तुला फक्त तुझा पडलाय, दुसऱ्यांचं काय नाही, फक्त पैसा पडलाय. अरे साल्या सुधर रे, सुधर. लोकांना समाधानी राहायला दे, तू पण राहा. आणि बाकीचे लोक जसे वकील करतात ना, वकिली करतात, चांगले केस लढवतात, हे करतात, असं कर. हे लोकांना ब्लॅकमेलिंग, लोकांना नाहक कुठच्या तरी गोष्टीत फसवणे, हे धंदे बंद कर. मी सुद्धा तुझं काय नाव घेणार नव्हतो आणि मला तुझ्या पाठी लागायचं नव्हतं. तू कंटिन्यू काय भेटला, काय सिद्धेश शिरसाट, कंटिन्यू काय भेटला, सिद्धेश शिरसाटचं ओपन केलं, हे केलं, ते केलं. अरे काय काय संबंध आहे तुझा माझा? तुझं काय मी घेतलं आणि खाल्लंय रे? हा, नाक पैशासाठी करतो? मूर्ख आहे काय तू डोक्यान? जरा सुधर रे बाबा. आपण देवाकडे प्रार्थना करूया. प्रार्थना नाही, देवच काय ठेवेल का नाही ठेवेल त्याला सांगू शकत असू दे, नाही. त्यालाही मुलगा आहे. शेवटी प्रत्येकाला बाप गरजेचा असतो. त्या बापाला बुद्धी होऊ देत आणि त्याच्या वर्तनात फरक पडू देत. कोणाही बापाचा बळी जाता नाही, पण बाप जर चुकीच्या वाटेवर जात असेल तर ईश्वरी शक्तीने त्याला त्याच्या वर्तनात सुधारणा होण्यासाठी वेगळी शक्ती द्यावी आणि त्याला वाईट काही करण्यापासून माघार घ्यावी. आणि कर्ज आहेत किशोर वरकला, त्याच्यामुळे पण करत असेल. पण सिद्धेश, माझ्याही डोक्यावर कर्ज आहेत, मग मलाही करता आलं असतं. आणि त्या दिवशी मला एक त्याने मेसेज केला, खूप आहेत त्याच्यात, की बाळा तुझ्या पण कुंडल्या माझ्याकडे आहेत. मग मी त्याला पोलिसांकडे एक पत्र दिलं आहे. त्याच्यात मी एक म्हटलं आहे की माझ्या कुंडलीचा वापर करून तुझे ग्रहमान जर सुधरत असतील तर नक्कीच वापर कुंडल्या. पण आम्ही बाबा असे ब्लॅकमेलिंग करून नाही. आम्ही स्पष्ट सांगतो, आम्ही लोकांचे देणेकरी आहोत. ओके, आज ना उद्या त्यांचे देऊ, पण ब्लॅकमेलिंग करून नको रे बाबा, नको. आणि हे जास्त दिवस नाहीत चालत. हो, 100. पुढच्या भागात अजून आहोत, संपत नाही आहे, थोडा आराम करतोय.